आज परभणीच्या संबंधात उत्तर अपेक्षित होतं। सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला याचं निवेदन सरकारकडून अपेक्षित होतं। सरकारने काय उत्तर दिलं हेच आम्हाला समजलेलं नाही। माझ्याकडे हा पोस्टमार्टम रिपोर्ट जो 3 डॉक्टरनी सही करून पाठवलेला आहे 16/12/2024 ला PM नंबर आहे 29/2024। त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल, मी आपल्यालाही देतोय, शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजरीज। शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजरीज म्हणजे धक्का बसला, धक्का, मल्टिपल इंजरीजचा धक्का बसला। मल्टिपल इंजरीज जुन्या होत्या असं काहीतरी सांगितलं आतमध्ये, मग धक्का 5 वर्षाच्या जखमांचा धक्का आज बसला का त्यांना? आपण काय बोलतो, श्वासोच्छवासाचा जो त्रास झाला, ब्रेथलेसनेस, काय व्हिडिओ शूटिंग, काय म्हणजे क्लिपिंग, काय किती वाजता झाला, कारण का त्याला आणलं तेव्हा तो मृत होता त्या हॉस्पिटलमध्ये। ह्याच्याबद्दल काय शासनाकडनं काय अहवाल, हे खरं आहे का खोटं आहे हे एवढं शासनाने जाहीर करावं फक्त। जर आता पोस्टमार्टम रिपोर्ट पण शासन खोटा काय उलटा फिरवून सांगणार असतील तरी अतिशय वेदनादायी बाब आहे। आणि अजूनही मी म्हणतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ? गरीबाच्या जीवाला काही किंमतच नाही का आपल्या महाराष्ट्रात? आता त्या संतोष देशमुखला असाच फेकून दिलाय, या सूर्यवंशीलाही असाच फेकून दिलाय, कसं चालेल? सूर्यवंशीला मारहाण कोणी केली, कशी झाली, तो मेला कसा, हे प्रश्न आम्ही विचारतो, तर मला उत्तर हवी आहेत। जर तो म्हणतायत की ज्युडिशियल कस्टडीमध्ये मेला, म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये नाही मेला, म्हणजे जेलमध्ये मेला, तर जेलमध्ये रात्रभर काय झालं याची माहिती द्यावी लागेल ना। अहो, जेलमध्ये मेला असेल, न्यायालयीन कस्टडीत, तर अजून धोकादायक आहे की त्याला मारलं कोणी। आणि हे आम्ही नाही म्हणत आहे, हे शल्य चिकित्सक म्हणतायत की त्याला झालेल्या मारहाणीमुळे धक्का म्हणजे त्याला शॉक बसला आणि तो मेला। आम्ही नाही म्हणत आहे। महाराष्ट्राला इतकं खोटं सांगण्याचं काम शासनाने करू नये। हा सूर्यवंशी काय आमचा नातेवाईक नाही, पण ह्या मातीत जन्मलेला जो आहे, ज्याच्यावर अन्याय होईल तिथे तिथे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणारे आमच्यासारखे कार्यकर्ते हे उभे राहतील। तो संतोष असेल, नाही तर तो सोमनाथ असेल, आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू आणि शासनाची दोनात करण्याची आमची तयारी आहे। पुराव्यानिशी हा पुरावा आहे आणि हा पुरावा खोटा आहे असं शासनाने बाहेर येऊन सांगावं।